नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 30 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न असणार आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवा. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असणार आहे, समान नागरी कायदा लागू करणारा देशातील पहिला राज्य कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, उत्तराखंड हा समान नागरी कायदा लागू करणारा भारतातला पहिला राज्य ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही समान नागरी कायदा आहे मित्रांनो, अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड, याला नुकतंच 27 जानेवारीला उत्तराखंड राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आणि हा कायदा लागू करणारा स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच राज्य बनलेला आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, या अगोदर आपण जर बघितलं तर गोवा या राज्यामध्ये 1869 पासून समान नागरी कायदा हा लागू आहे. पण स्वातंत्र्यानंतर जर विचारलं तर उत्तराखंड हा पहिला राज्य असा कायदा लागू करणारा राज्य बनलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या समान नागरी कायद्यासाठी जे काही संविधानामध्ये कलम सांगण्यात आलेलं आहे ते कलम आहे 44. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि यासोबतच उत्तराखंड सरकारने यासाठी UCC अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड पोर्टल सुद्धा लॉन्च केलेला आहे. याचा उद्देश काय आहे? तर लिंग, जाती, धर्म याच्या आधारावर भेदभाव हे समाप्त करणे. आणि यामधून अनुसूचित जी जमाती आहेत त्या समुदायांना यामधून वगळण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे काय बदल होणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे, की सर्व धर्मांसाठी विवाह असेल, घटस्फोट, पोटगी किंवा वारशासाठी कायदे हे समान असणार आहेत. आता सध्या आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या धर्मांसाठी विवाहासंदर्भामध्ये, घटस्फोटा संदर्भामध्ये, वारसा हक्कासाठी वेगवेगळे धर्मानुसार कायदे हे किंवा जे काही नियम आहेत ते पाहायला मिळतात. पण या कायद्यामुळे आता ते सर्वांसाठी समान एकच कायदा असणार आहे. यानुसार जे 3 तलाक पद्धती आहे, बहुपत्नी पद्धती आहे, याला बंदी घालण्यात आलेली आहे. मुलगा मुलगी या दोघांचं वय जे काही संपत्तीमध्ये हक्क आहे ते समान असणार आहे. लग्नाचं वय मुलीचं 18 वर्ष आणि मुलाचं 21 वर्ष या कायद्याने करण्यात आलेलं आहे. आणि जे कपल लिव्ह इन मध्ये राहतात त्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याला ऑनलाईन नोंदणी करणे हे अनिवार्य असणार आहे. त्यासोबतच त्यांच्या जे काही पालक असणार आहेत त्यांची परवानगी या लिव्ह इनसाठी लागणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच ज्यांनी या लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी नोंदणी नाही केली त्यांना 25,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच उत्तराखंड या राज्याचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे देहरादून, मुख्यमंत्री आहेत सध्या पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, महिला हॉकी इंडिया लीग 2025चा विजेता कोणता संघ बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ओडिशा वॉरियर्स हा नुकताच जे काही महिला हॉकी इंडिया लीग झालेला आहे त्याचा तो विजेता संघ ठरलेला आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे महिला हॉकी इंडिया लीग झालेला आहे त्याची ही पहिलंच एडिशन होतं मित्रांनो. पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचा कालावधी होता 12 डिसेंबर ते 26 जानेवारी. याचं ठिकाण होतं झारखंडमधील रांची या ठिकाणी. आणि विजेता संघ ठरलेला आहे ओडिशा वॉरियर्स आणि उपविजेता सुरमा हॉकी क्लब. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदाच ही स्पर्धा झालेली आहे म्हणून आपल्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तसेच पुरुष हॉकी इंडिया लीग सुद्धा सुरू आहे आणि ही 1 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि पुरुषांची जी काही लीग आहे ती ओडिशा राज्यातील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो. त्यासोबतच जे इतर हॉकी विषयक पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर महिला हॉकी विश्वकप झालेला आहे 2024चा. त्याचा विजेता संघ ठरलेला आहे नेदरलँड. पुरुष हॉकी विश्वकप 2024 त्याचा सुद्धा विजेता संघ हा नेदरलँड ठरलेला आहे. आशियाई खेळ स्पर्धा झालेली आहे. त्यामध्ये जर बघितलं तर भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेल्या आहेत 2024च्या. त्यामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेलं आहे. आणि सुलतान अझलन शाह ट्रॉफी झालेली आहे 2024ची. त्यामध्ये विजेता संघ हा
जपान हा देश ठरलेला आहे. त्यासोबतच आपल्याला इतर सुद्धा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जसं भारतीय पुरुष हॉकी संघाचे सध्या प्रशिक्षक आहेत क्रेग फुलटन, भारतीय महिला हॉकी प्रशिक्षक आहेत हरेंद्र सिंग आणि भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कुठे आहे असं जर प्रश्न विचारलं तर आपण लक्षात ठेवायचं आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आयसीसी वुमन ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर 2024 साठी कोणाला घोषित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए स्मृती मंधना. हे नुकतंच जी महिलांची वन डे क्रिकेट आहे त्याची ती ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. तर ही जी काही स्मृती मंधना आहे ती आयसीसी वुमन ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर बनलेली आहे. जसप्रीत बुमराहला आयसीसी मेन्स जे टेस्ट क्रिकेट असतं ते क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. अर्शदीप सिंगला आयसीसी मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला आहे. आणि अमेलिया किर जे की न्यूझीलंड या देशाची क्रिकेटपटू आहे तिला आयसीसी वुमन T20 क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी आपण त्यांचे छायाचित्र सुद्धा दिलेले आहेत ज्याद्वारे तुम्हाला ते गोष्टी अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहेत. आणि आयसीसीचा उल्लेख आलेला आहे. तर आयसीसी विषयी लक्षात ठेवायचा आहे. लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. याची स्थापना झाली होती 1909 साली. मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत जय शाह. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच महिला महाराष्ट्र केसरी 2025 ची विजेता कोण ठरली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी भाग्यश्री फंड. ही नुकताच महिला महाराष्ट्र केसरी जी पार पडलेली आहे 2025 ची त्याची ती विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी महिला महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा पार पडलेली आहे त्यामध्ये विजेता ठरलेली आहे पुण्याची भाग्यश्री फंड आणि पराभूत कोण झालेला आहे तर अमृता पुजारी. आणि मागच्या वर्षीची 2024 ची विजेता कोण होती महिला महाराष्ट्र केसरीची असं जर प्रश्न विचारला तर ते नाव लक्षात ठेवायचं आहे प्रतीक्षा बागडी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे. इस्रायल या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए जितेंद्र पाल सिंग. हे इस्रायलमध्ये भारताचे नवीन राजदूत असणार आहेत. तसेच मित्रांनो आपल्याला ज्या इतर नियुक्त्या या वर्षी झालेल्या आहेत किंवा 2024 मध्ये झालेल्या आहेत आणि ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर UIDAIचे CEO बनले आहेत भुवनेश कुमार. CRPFचे नवीन प्रमुख बनले आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग. BCCIचे लोकपाल बनले आहेत न्यायमूर्ती अरुण मिश्रा. त्यानंतर SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद. BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख B श्रीनिवासन. SVGचे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र. NDRFचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद. आणि NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन प्रमुख अनुराग गर्ग हे बनले आहेत. त्यासोबतच जे आपले 3 सैन्य दल आहेत त्यांचे सुद्धा जे प्रमुख आहेत ते नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग. त्यानंतर भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर आहेत महिलांविषयक काही नियुक्त्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर. UPSCच्या अध्यक्षा बनल्या आहेत प्रीती सुदान. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनल्या आहेत सुजाता सौनिक. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे बनले आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन हे बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच डॉक्टर KM चेरियन यांचे निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित हे डॉक्टर KM चेरियन होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे जे डॉक्टर KM चेरियन होते ते प्रसिद्ध जागतिक दर्जाचे हृदयरोग तज्ज्ञ होते मित्रांनो. आणि यांनी 1975 साली भारतात पहिली यशस्वी हृदयाची जी बायपास सर्जरी असते ती करून दाखवलेली होती. त्यामुळे त्यांना 1991 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारकडून सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि तसेच भारतामध्ये पहिली यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांटेशन किंवा हृदयाचं प्रत्यारोपण कोणी केलं होतं असं जर विचारलं तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर हरविंदर खुराना.
तसेच ज्या इतर निधन वार्ता आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. उस्ताद झाकीर हुसेन जे की तबला वादक होते यांचंही निधन झालेलं आहे. पंकज उदास जे की गझल गायक आहेत यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. राम नारायण अग्रवाल जे की अग्नि मिसाईल चे जनक होते भारतामधील त्यांचं निधन झालेलं आहे. नटवर सिंग माजी परराष्ट्र मंत्री, यामिनी कृष्णमूर्ती शास्त्रीय नृत्यांगना यांचंही निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्य आनंद ज्यांनी की सहेली गर्भनिरोधक जी गोळी आहे त्याचा शोध लावला होता त्यांचंही निधन झालेलं आहे. शोभा रानडे ज्या की गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचंही निधन झालेलं आहे. बिशन सिंग बेदी जे की क्रिकेटर होते यांचंही निधन झालेलं आहे. फ्रान्सिस डिब्रितो हा पॉइंट स्टार करून ठेवा, हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. आणि एस एम कृष्णा जे की कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी 26 जानेवारीला नुकतंच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही 26 जानेवारीला दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे तर पर्यावरणाच्या हितासाठी लोकांमध्ये स्वच्छ ऊर्जेच्या वापरासाठी जागरूकता पसरवणे. त्यासोबतच जे जानेवारी महिन्यामधील इतर दिनविशेष आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस असतो. 2 जानेवारी इंट्रोवर्ट डे, 4 जानेवारीला जागतिक ब्रेल लिपी दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिवस, 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिवस, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस, 15 जानेवारी भारतीय सेना दिवस, 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस असतो, 16 जानेवारीला अजून एक दिवस असतो पहिला लोकपाल दिवस म्हणून या वर्षापासून साजरा करायला सुरुवात झालेली आहे. हा पॉइंट आपण स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिवस जे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांची या दिवशी जयंती असते. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस, 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि 26 जानेवारीलाच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन 2025 ची महिला एकेरीची विजेता कोण ठरली? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मेडिसिन कीज. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2025 सालासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना 2025 सालासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, 2024चा ICC मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोणत्या भारतीय खेळाडूला घोषित करण्यात आले? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर सी अर्शदीप सिंग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या हिंदी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 साठी नॉमिनेशन मिळाले आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए अनुजा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात सम्मान संजीवनी ॲपचं लॉन्च करण्यात आलं आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी हरियाणा या राज्यामध्ये हे सम्मान संजीवनी नावाचा ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच स्वामित्व योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड वितरित करणारा पूर्वेकडील पहिला राज्य कोणता बनला? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी मिझोरम. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच राष्ट्रीय सुशासन संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी गांधीनगर. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की भारतातील पहिले समुद्रावरील काचेच्या ब्रिजचे उद्घाटन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. त्याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातलं समुद्रावरील पहिलं काचेचं ब्रिज उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा होमवर्क क्वेश्चन आहे, युनायटेड नेशन्सचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या पुरस्काराविषयी माहिती आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि
इतर जे स्टडी मटेरियल आहे ते विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये टाकत असतो. म्हणून त्याला सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्यायचं आहे. आणि आपलं जे WhatsApp चॅनल आहे स्मार्ट अभ्यास, या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेत असतो. तसेच आपलं Instagram चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा जॉइन करून तुम्ही घ्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.